तुळजापूर प्रकरणावरनं विनोद गंगणेंनी खासदार ओमराजेंवर जोरदार निशाणा साधलाय। तुळजापूरची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी चूक मान्य केली आहे आणि तुळजापूरकरांनी मला सुधारण्याची संधी दिली आहे असंही सांगत तुमचे उमेदवार धुतल्यात आणण्यासारखे आहेत का असा सवाल त्यांनी स्पष्ट विचारलेला आहे। तुळजापूरचं नाव अत्यंत मोठ्या प्रमाणावर खराब नाव जे आहे ते बाहेर पडलंय। मोठे अवैध धंदे या ठिकाणी सुरू आहे, ड्रग्स मोठ्या प्रमाणावर होतंय। कसा बदलणार आहे ते सगळं, कशा पद्धतीनं चेंज? हे माननीय रामदासाच्या माध्यमातून दादांनी असे काही त्यांनी प्लॅन करून ठेवलेले, कारण ती ही लोक दादाला चांगलं करायले, वाईटच म्हणते ती तुम्हालाही माहिती आहे, पण दादा करून दाखवते हे आम्हाला विश्वास आहे। आणि आमची टीम दादाच्या अभिनंदी असेल ना, आणि मी आत्ता म्हणल्याप्रमाणे जी बोंबाबोंब करणारी जी लोक आहेत ह्यांनी फक्त मला एकच सांगावं, तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, जी त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत ह्यातला धुतल्या तांदळासारखा कोणचा आहे आणि त्या प्रत्येक उमेदवार काय काय गुन्हे आहेत, आज बी शहरामध्ये त्यांचे काय काय धंदे चालू आहेत, त्या बोंबाबोंब करणाऱ्यांना सांगावं, नाहीतर तुळजापूरची माफी मागावी, तुळजापूरची बदनामी केली म्हणून। म्हणजे तुमच्या अंगणाला आलं म्हणजे चांगलं आणि आम्ही म्हणजे वाईट का? बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव।